राज्यातल्या 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींचा निकाल आज लागणार. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. महापालिकेआधीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष. जामनेर दोंडाईच्या अनगरमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिनविरोध, तर दोंडाईच्या आणि अनगरमध्ये नगरपंचायतीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध विजयी. विदर्भामध्ये आज निकालाची 100री. 80 नगरपरिषदा, 20 नगरपंचायतीचे निकाल दुपारपर्यंत जाहीर होणार. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, वडेट्टीवार, पटोले, सपकाळ यांसारख्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला. कल्याणमधल्या अमरनाथमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी केला लाठीमार. तर अहिल्यानगरमधल्या कोपर गावात भाजप राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये बाचाबाची. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक. काँग्रेसच्या एकला चलोरेच्या नंतर युतीच्या चर्चांना उधाण. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून घासाघीस जोरात. 150 जागांवर एकमत, 77 जागी रस्सीखेच. भाजपचा 102 जागांवर तर शिवसेनेचा 109 जागांवर दावा. मुंबईमध्ये राष्ट्रवादीतील नवाब मलिकांच्या नेतृत्वावरून महायुतीत मतमतांतर. मलिक असल्यास राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, उदय सामंतांकडून स्पष्ट. तर अजित पवारांनी कुणाकडे नेतृत्व द्यावं हा त्यांचा प्रश्न. बावनकुळेंची भूमिका. नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. गडकरींच्या निवासस्थानी फडणवीस, बावनकुळे यांची बैठक पार पडणार. राज ठाकरेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पश्चिम मुंबईतल्या शाखा आणि कार्यालयांचं उद्घाटन करणार. निवडणुकीत तळागाळात पोहोचण्यासाठी मनसेची मोर्चे बांधणी. राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या मूळ गावी दिला जाणार अखेरचा निरोप. बांगलादेशमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार. उस्मान हादीच्या अंत्यसंस्कारानंतर हजारांचा जमाव झाला हिंसक. भारतविरोधी जोरदार घोषणाबाजी. ढाक्यामध्ये संसदेत घुसून तोडफोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.